नमस्कार. मुरंबा मालिकेमध्ये आपण पाहत आहोत. रमा ही एकटी बसलेली असते. ती डोळे मिटते. समोरून अक्षय येतो. अक्षय तिला हात लावतो. तिला सांगतो की माझं चुकलं, मी त्या अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवायला नव्हता पाहिजे, तुझ्यावर ठेवायला हवा होता, मला माफ कर. असं म्हटल्या ती त्याला मिठी मारते. तितक्यात एका व्यक्तीचा धक्का तिला लागतो. डोळे उघडते आणि ते स्वप्न होतं हे तिच्या लक्षात येतं. थोड्या वेळाने ती घरी येते. घरी आल्यानंतर अक्षय तिला म्हणतो, हरवलंच ना शेवटी, तुम्हाला एकटं पाडलंसच ना. तेव्हा ती म्हणते, मी नाही पाडलं, तुम्ही पाडलं आहे. नको त्या व्यक्तीला घरी घेऊन आले. त्याच्यावर एवढा विश्वास ठेवला की माझ्यावरती विश्वास दाखवला नाही. मी तुम्हाला सांगत होते पण तुम्ही माझं ऐकलं नाही. तेव्हा तो म्हणतो, तू माझ्यासोबत हवी होतीस पण तू राहिली नाही, तू माझा विश्वासघात केला. असं एकमेकांवरती आरोप लावायला सुरुवात करतात. इकडे आनंद रडत असतो की माझ्या बाबांसमोर मी किती पुढे केलं, त्यांचं मन जिंकण्याचा प्रयत्न केला. त्यांनी पहिल्यांदा मला स्वतःचं पेंटिंग काढा असं सांगितल्यानंतर तेही मी काढलं, पण नेहमीप्रमाणे त्यांनी माझा अपमानच केला. कधीच माझं कौतुक ते करत नाही. मी किती लढतो, किती काय करतो, पण त्यांच्या कौतुकाची थाप ऐकण्यासाठी माझे कान आसुसलेले असतात, पण ते कधीच माझ्याकडे लक्ष देत नाही. सगळे घरातले मला नेहमीच घालून पाडून करत असतात. माझ्या याचं कामाचं कौतुकही कोणी करत नाही. इकडे अभि डोळा लागला म्हणून झोपलेला असतो. उठल्यानंतर बघतो खूप उशीर झाला. तितक्यात त्याला कॅबिनमधनं आवाज येत असतो. अथर्व आणि बाबा काहीतरी बोलत असतात. अथर्व चालाखीने त्यांना छानशी दारूची बॉटल आणून देतो. तुमचा आवडीचा ब्रँड म्हणत त्यांना पाजतो. ते शुद्धीवर नसतात. त्यांना सांगतो, आपली डील झालेली आहे ना, एका पेपरवर साईन करायची राहिली आहे, तेवढ्या पेपरवर साईन करून द्या. आणि ते त्या धुंदीमध्ये त्या पेपरवरती साईन करतात. जवळजवळ सगळीच प्रॉपर्टी त्यांनी अथर्वच्या नावावर केलेली असते. आणि हे सगळं अभि खिडकीतनं पाहत असतो. त्याला आवाज तर जात नाही बाहेर, पण तो ऐकण्याचा प्रयत्न करत असतो. आणि त्याच्या लक्षात येतं की हा काहीतरी चुकीचं करत आहे. मग तो मोबाईलमध्ये हे सगळं शूट करायला सुरुवात करतो. तितक्यात त्याला फोन येतो. फोन असतो आरतीचा. आरतीला लेबर पेन सुरू झालेले असतात. त्याला खूप आनंद होतो. बाबा, मी लवकरच बाबा होणार, मी पटकन दवाखान्यात जातो असं सांगत बाबांना तो मिठी मारतो. बाबा म्हणतात, आता मीही लवकर आजोबा होणार, मीही येतो दवाखान्यात. पण बाबांना तो म्हणतो, नाही बाबा, मी पुढे जातो, तुम्ही नंतर या. अथर्वलाही सांगतो, येतोच मी, मग आपण बोलूया काय बोलायचं आहे ते. लगेच तो तिथून निघून जातो. त्याच्या मागे एका पेपरवर साईन राहिली असते, पण ती साईन न करताच शशिकांतही घरी निघून जातो. अथर्वला खूप मोठा खजिना आता मिळालेला आहे. इकडे रमाला फोन येतो तिच्या आईचा. ती फोन उचलते. आई सांगू लागते की आपल्या शेजारच्या मुलीचं लग्न झालं आहे आणि तिला तुझ्यासोबत सत्यनारायण पूजा करायची आहे. तुम्ही दोघी जोडप्यांनी ती सत्यनारायण पूजा करायची आहे. पण ती आईला नकार देते. मी याच्या आधीही बोलली तेव्हा तू नाही बोलली, ते आत्ता तरी ये ग, असं तिची आई तिला म्हणत असते. पण ती नकारच देते आणि फोन ठेवून देते. मग तिची आई जावई बापूंना फोन लावते. काय बोला असं म्हटल्यानंतर ती सगळं सांगते. याल ना तुम्ही, असंही तिची आई त्यांना विचारू लागते. तेव्हा रमा म्हणते, आईशी तर किती गोड बोलते, जणू काही झालंच नाही कधीच. तो आईंना वचन देतो की मी नक्की येईल तिथे. इकडे फोन डेड झाला आहे, घरी कसं कळवू, जाऊ दे, बाबांना सांगितलं आहे, बाबा सांगतील असा अभि विचार करतो आणि गाडीत बसून घाईघाईने दवाखान्यात निघून जातो. इकडे रमा अक्षय पोहोचलेले असतात आईच्या घरी. मग ती मैत्रीण भेटते. ती कौतुक करू लागते आणि सगळ्यांना सांगते की ही माझी ताई आहे, हे माझे मिस्टर आहे, त्यांची ओळख एकमेकांशी करून देते. मग ते बसायला खुर्ची देतात रमा आणि अक्षयला. अक्षय आणि रमा बसल्यानंतर ती सांगू लागते, खरं तर माझं लग्न ह्या गोष्टीवर विश्वासच नसतो. तिची मैत्रीण तिच्या नवऱ्याला सांगते की माझी आईवरती बाबा नेहमी मारायचे, दारू प्यायचे, त्यामुळे मला लग्न ही गोष्टच आवडत नव्हती. पण तुम्हा दोघांना पाहून मला लग्न करावं असं वाटलं. एकमेकांवर तुम्ही किती जीव लावतात, किती प्रेम करतात. तेव्हा तो सांगतो, नुसतं प्रेम नाही तर एकमेकांवर विश्वासही हवा. त्यात रमा पण लगेच काहीतरी बोलते. दोघांमध्ये ते बोलणं ऐकून रमाच्या आईला लक्षात येते, ह्या दोघांचं नक्कीच काहीतरी भांडण झालेले आहे बहुतेक. आता पुढे जे काय होणार ते खूपच रंजक असणार, कारण आरतीच्या लेबर पेनमध्ये आरतीच्या बाबतीत जी घटना घडणार आहे त्याने पूर्ण चित्रच बदलून जाणार आहे. तेव्हा आपण पुन्हा भेटू. धन्यवाद.